अगदी तो एकटाचा प्रतिस्पर्ध्यांवरती हावी राहिला. तो अर्थातचा मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याकडे वळतो आहोत. आदेश का गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल. निनाद स्ट्रायकर वरती आहे. याही मॅच मध्ये अक्का देवीचा आशीर्वाद घेऊनच हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल. कारण शेवटची मॅच या रणनीची दुसऱ्या नाईटची शेवटची मॅच आपण पाहत आहोत. सामन्याला होईल सुरुवात. मागील मॅचचा जो आत्मविश्वास आहे तो या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? निनादच्या बॅटमधून पहिला बॉल ऑन साइडला. याही सामन्यामध्ये धमाका. नो बॉल त्यावरती आला हा चौकार. पहिल्या बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार. अकाउंट ओपन केलं चौकारानं. फ्री हिटचा बॉल राहील. पहा सुवर्ण आणि नामी संधी असेल. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळणार आहे. 5 धावा धावफलकावरती आल्यात. एकही बॉल डिलिव्हर झालेला नाही आहे. रन्स पाहायला मिळाल्या त्या 5. पुढचा बॉल यावेळेस समोरचा चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड केलाय. सीमारेषेच्या बाहेर. निनाद भोईरच्या बॅटमधून वार. सारेजगार षटकार. हिमांशु पाटील यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी कॅश प्राइज झाला 1000 रुपयाचा. 11 धावा. 1 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. मॅग्निफिसंट स्टार्ट बाय निनाद भोईर. 2 बॉल 10 वरती तो नॉट आउट करतोय. आदेश हाफ ट्रॅकर होता. इनसाइड आउट केले. कव्हर्सला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक पप्पू चेंडूवरती पोहोचेल तदवर आलेली एक सिंगल. पहिल्या 2 बॉल वरती 12 धावा धावफलकावरती आल्यात. पहा जी अविश्वसनीय सुरुवात जी आपण म्हणतो ना ती प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहे. दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. महत्वाचा राहणार आहे तो प्रत्येकाचा खेळ. 12 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. कुंदनजी भंडारसाहेब यांना आपण समालोचन कक्षामध्ये पाहत आहोत. खरं तर संपूर्ण आयोजन समिती आज पाहायला मिळते. जयप्रकाशजी पाटील साहेब असतील, जयप्रकाशजी भोईर साहेब यांनाही आपण पाहत आहोत. संकेतजी कडू साहेब असतील, नितीनजी पाटील साहेब असतील. बॅकफुटला ऑन साइडला अंकेश कामोटकरने इथे पार्टी जॉईन केली आहे. पुल केला आणि त्याने ठोकला हा षटकार. आज रात्रीच्या पहिला सामना संपल्यानंतर या खेळाडूंना जेवणामध्ये काय दिलं होतं ना हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न राहील. कारण षटकारांचीच भाषा बोलतात. संघाची धावसंख्या 18. केवळ 3 बॉलचा खेळ संपलाय. 6च्या धावगतीने 18 धावा पहिल्या 3 बॉलवरती आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टोस. बाची आतली कडा. नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा येतोय खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. अंकेश कामोटकरची बाट चालताना पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यामध्ये निनाद भोईर चालला. तिसऱ्या मॅच मध्ये कोण? कारण दोन्ही बाट दोन्ही समांतर धावा आल्यात. लोड फुल टॉस. व्हॉट अ स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्लॉक स्वीप. शेवटच्या बॉलवरती आला चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. अंकेश बॅटिंग करतोय. 3 बॉल 14 धावा. आज त्याचा काहीतरी वेगळा थाट आहे. त्याने गोलंदाजांची लावली वाट. चौका ठोकला. उजव्या सीच्या बाहेर बाकफुटला आले. कट केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मनोमत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तदवर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना पाहायला मिळते 28 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ग्रीष्माइले बंद
चॅम्पियन ACC मोठी जुई टीम. आंखें खुली हो या हो बंद. अठ्ठावीस धावा पहिल्या षटकाच्या अंती इथे पाहायला मिळाल्यात. दोन्ही खेळाडूंनी तेच इंटेन्शन ठेवलेत. पहा, मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण प्रतिस्पर्ध्यावरती केवळ हल्ले करायचे हाच विचार इथे पाहायला मिळालाय. परंतु गोलंदाजी मार्गवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच दिव्यांश कडूला आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता. यावेळेला बॅकफुटला आले. बॅकहँड एरिया स्वतः गोलंदाज चेडूच्या खाली. मोठी मासी जायला अडकली आहे. फलंदाज क्रमांक पहिला निनाद भोईर इथे होईल बाद. अपनी तो जैसे तैसे. 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती एक संधी निर्माण केली होती दिव्यांशू कडून. हे निर्णय घेणं अजूनही प्रलंबित आहे. आपण वेस्ट साईड पाहत आहोत. विविध कॅमेरा अँगलने इथे वेस्ट साईड पाहिली जाईल. नो बॉल, नो बॉल. अर्थात इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. फ्री हिटचा बॉल राहील. संघाची धावसंख्या एकंदरीत 9+1 एकंदरीत 30 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल. अंकेश ऑन स्ट्राईक. याही षटकाची सुरुवात त्या दर्जाची होऊ शकली नाही. लोअर फुलटोस बॉल अगदी वरती राहिला होता. योग्य निर्णय म्हणता येईल. पुढचा बॉल. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा बेट. डॉट बॉल. फ्री हिटचा चेंडू जे मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना दिव्यांशू कडूकडे गोलंदाजीतली ही कर्तबगारी चांगली पाहायला मिळाली. एक युवा आणि उद्योन्मुख खेळाडू आहे. मागील मॅचमध्ये 2 षटक 6 धावा 6 विकेट 1 विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली. खोलातला बॉल. इनसाइड आउट. डीप एक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. झेल निसटला. चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रन्स मिळतील 6. हा आलाय षटकार. फलकावरती आता ऍक्शन रिप्ले पहा. इनसाइड आउट केले. जागा बनवली. स्वतःला ऍडजस्ट केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही चुकी महागडी पडेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. कॅच नाही तर मॅच सोडली आहे. षटकार आलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आल्या. त्या अर्थात अंकेशच्या बॅटमधून 36 बनल्या संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी शेवटच्या क्षणाला प्रसंग अवधान त्यांनी दाखवलं. रन्स इथे कंप्लीट होती ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती आहे. 37 ऑन दी बोर्ड. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठी जुईकर सध्याच्या घडीला अग्रस्थानी आहेत. रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. PTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. PTCकडे आनंदाची बातमी देखील आहे पुढच्या महिन्यासाठी. खोलातला बॉल समोरच्या दिशेने इथे खेळलेला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक जिथे तैनात पाहायला मिळतो. एक सिंगल घेईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एकंदरीत आपण पाहिले ना तर PTCच्या माध्यमातून सातत्याने एक चांगलं कामकाज करणारा आमचा कॅमेरामॅन ज्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय पुढच्या महिन्यामध्ये आनंदाची बातमी देखील आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. फ्लॅट पॅरलल
चेंडू सीमारेषेच्या बाहेर नटराज स्टाईलने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. चव्वेचाळीस धाबा दापलकावरती आहेत. नीरज मोटोचा मी उल्लेख करत होतो. काही दिवसापूर्वी तो म्हणत होता मी गावाहून माणसं बोलवीन आणि आज मात्र त्याला ती वेळ आली आहे कारण त्याचं लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये. नीरज मोटो त्याला पण स्क्रीनवरती पाहत आहात. त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे. अगदी लग्नासाठी तर पुढच्या महिन्यामध्ये तयारी होणार आहे. त्यालाही शुभेच्छा देऊयात. 44 बनल्यात. पुढचा बॉल खोलातला चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतो. वेगाने टाकला गेलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये जिथे एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला. 22च्या धावगतीने स्कोर कार्डवरती 44 धावा पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीम. चला घाई करा. पहाटेचा सूर्य पाहायचा नाही आहे. 44 बनल्यात. जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले. संघ अर्थात बॅटिंग करणारा मोठी जुईसाठी जर का 100 धावा संघाने पूर्ण केल्या तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 100 धावा पूर्ण केल्या तर अगदी हिमांशुजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1000 रुपयाचा आलाय. जे 3 चेंडू 3 षटकारासाठी हे कॅश प्राइज आले केवळ मोठी जुई टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये दापलकावरती बनला तर 44. अंकेश बॅटिंग करतो. 9 चेंडू 29 धावा. 5 बॉल 13 धावा. निनाद भोईरच्या बॅटमधून आलात. आघाडीची जोडी जमली आहे. पहिल्या विकेटसाठी भागीदारी मोठी रचत असताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. नयन कडूला पाचारण करण्यात आलं गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर बॉल उजव्याशीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. अगदी हा चेंडू येत असताना सकाळचे 5 वाजून 8 मिनिटांनी हा व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाले. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल खोलातला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगला बॉल निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. निनादच्या अगेन्स्ट निर्धाव बॉल टाकणं अर्थात एक तारेवरची कसरत आहे. तो चांगली बॅटिंग करत असताना नेहमी पाहायला मिळतो. या वेळचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलेला पाहायला मिळालाय. लगातारचे चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येणं अंडर प्रेशर बॅटरला घेऊन जाणं ही चर्चा मसलत होणं फार गरजेचं राहतं. आपण अनेक वेळा म्हणतो ना देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन महत्वाचं राहतं. अंकेश जवळ गेला. निनादच्या पुढे सरकलाय. डाऊन द ग्राउंड केलेला हा सुख पाहायला मिळतोय. जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल केवळ एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली. अंकेश ती इंटरेस्टेड नाही आहे कारण लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळाल्यात. रन्स आल्यात 46 धावा. जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सोनारी संघासाठी देखील कॅश प्राइज येतं. विकेट हॅट्रिक जर का मिळवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील जमा झालं. या स्पर्धेची ही बाब मला आवर्जून आवडली की पारितोषिकच एवढी लगावण्यात आली आहेत ना तेवढी जमा प्रथमता करण्यात आली आहेत. खोलातला बॉल स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आविष्कारांचा स्ट्रोक इम्प्रोवाइज करत असताना चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. अंकेश कामोटकरच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. कराच्या बरोबरीने केवळ 16 चेंडू मध्ये अर्धशतक टीमचं कंप्लीट होत आहे. 52 धावा दापलकावरती आणि पहिल्या विकेटसाठी
52 धावांची भागीदारी करणारे हे दोन बहादर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 10 बॉल 35 धावा. खोलातला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट यष्टीरक्षकाचा भेद चेंडूने घेतला. ही मॅच चांगली बनणार. अगदी चर्चा करत असताना दिनेशजी भंडार साहेब यांच्याशी चर्चा करत असताना आवर्जून उल्लेख त्यांनी केला होता. सोनारी टीमकडे अगदी जयप्रकाशजी पाटील साहेब यांनी उल्लेख केला होता. सोनारीकडे पप्पू आहे तर अंकेश आहे मोठी जुईकडे. खोलातला बॉल समोरच्या दिशेने चुकी होतीये नयनकडून. रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे ते अर्थात एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 53 बनलात. 53 ऑन दी बोर्ड आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. अगदी आपण त्याच वेळेला पाहतोय करंट रन रेट 17.67 88 धावा बनतील या धावगतीने धावा आल्या तर. 53 बनलात विदाउट लॉस. तो गुलदस्त्यामध्ये आहे. कदाचित अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. चंदू शेट्टे सरांचा आवाज तुम्ही अंतिम रजनीमध्ये ऐकणार आहात. परंतु काही नावं गुलदस्त्यामध्ये आहेत. कदाचित आपण दशरथजी पाटील सरांचाही आवाज अंतिम रजनीमध्ये 22 षटकामध्ये ऐकू शका. 53 बनलात. 53 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 36 वरती अंकेश नॉट आउट बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती दिव्यांशू कडूला आमंत्रित करण्यात आला. तो महागडा राहिल्या. पहिल्या सामन्यामध्ये आपण अद्याप पाहिले की तो सर्वाधिक धावा खर्च करत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटक 17 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 3 विकेट प्राप्त केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 2 षटक 6 धावा आणि 6 विकेट त्याने प्राप्त केल्या. एकंदरीत 9 विकेट्स त्याने मिळवल्यात. या मॅचमध्ये महागडा यासाठी राहिला ना की केवळ 1 षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट अद्याप प्राप्त झालेली नाही आहे त्याला. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे दिव्यांशू कडू. लेफ्ट आंबा ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल. खोलातला चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे ड्राईव्ह केला. ड्रायव्हिंग लेनवरती बॉल होता. सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. हा हलगर्जीपणा तुम्हाला शेवटच्या क्षणाला नडणार आहे. कारण जिथे 1 धाव होती तिथे चेंडूवरती गेले नाहीत क्षेत्ररक्षक. वाट पाहत राहिले आणि जशी वाट पाहत राहिले ना अंकेश कामोटकर वेगाने पळाला आणि 2 धावा त्याने कंप्लीट केल्यात. 13 चेंडू 38 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आणि इथे मला असं कुठेतरी वाटू लागलंय की अजून एक अर्धशतक डाऊनलोडिंग वरती आहे. पुढचा बॉल उजव्या ऐशीच्या बाहेर. इथे कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येते. एकंदरीत 22 षटकामध्ये 2 अर्धशतक आल्यात आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः ठरलो. कारण 61 धावा ज्या वेळेला बनवल्या ते निनाद भोईरने त्यावेळेला देखील अगदी आपण पाहिलं त्याने चांगली इनिंग साकारली होती. त्याच वेळेला भावेश नाईकने चांगली इनिंग साकारली होती. स्कोर कार्डवरती 56 आहेत. पुढचा बॉल दिव्यांशू कडू. यावेळेला समोरच्या दिशेने केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आणखीन एक चांगला षटकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साइडला पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय. खोलातला बॉल कव्हरला केले क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या भारतीय धावफलकावरती धावा आहेत ते अर्थात 63. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दोन्ही फलंदाज ज्या रीतीने बॅटिंग करतायत जणू काही सकाळची सत्र आहे. आणि मला असं वाटू लागलं ना की मॉर्निंग वॉक करत असताना ते धावा मैदानाच्या आतमध्ये गोळा करतात. सिंगल आणि डबल्स आणि मोठे स्ट्रोक देखील येत आहेत.
खोलातला बॉल्स कव्हर्सला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्सिलेंट टायमिंग ब्युटिफुल प्लेसमेंट रन्स मिळतील 4 आलाय चौकार सदुसष्ट धावा फलकावरती 15 चेंडू 43 वरती नॉट आउट बॅटिंग करतो याही मॅच मध्ये अंकेश कामोटकर पहिल्या सामन्यामध्ये त्याने बॅटिंग करत असताना रन्स बनवले होते त्या 47 या मॅच मध्ये 43 वरती तो नॉट आउट आहे पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना दिव्यांशूचा हा बॉल्स कव्हर्सला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली एक सिंगल मिळेल एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते 68 बनला 68 ऑन दी बोर्ड एकंदरीत आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला 68 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस पहिल्या विकेटसाठी या भाई चषकाच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी करण्याचा मान सन्मान बहुमान अंकेश कामोटकर आणि निनाद भोईरला लाभलाय 68 धावा फलकावर तुम्हाला माहिती आहे ना जिंकत आहे की नाही तर नुसतं टाइमपास आहे 44 धावा धावफलकावरती आहेत अंकितच्या बॅटमधून 68 संघाची धावसंख्या बनलेली पाहायला मिळाली पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल आडव्या बाटने अर्धशतक कंप्लीट या स्पर्धेतला तिसऱ्या अर्धशतक कंप्लीट केले आहे अंकेश कामोटकर 17 बॉल 50 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात षटकार नंबर येतोय त्याच्या बॅटमधून मोठी जुई गेले म्हणजे उरण तालुक्याला दुसराच आहे ना त्यांचे प्रेक्षक बघा किती येते पहिले लोक बघा लागणार याचे ट्रकच्या कॅबिन वर बसून यायची षटकार अगदी त्याच वेळेला आपण पाहिला तर 3 चौकार ठोकल्यात बॅटिंग आवडली असेल तर मोठी जुईकर टाळा होत्यात खेळाडूसाठी अंकेश कामोटकर एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये पहा ना या दोन्ही खेळाडूंनी वाटून घेतले प्रत्येक संघाला पहिल्या मॅच मध्ये अंकेश केला दुसऱ्या मॅच मध्ये निनाद केला तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अंकेश खेळतोय पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी गोलंदाज प्रशांत कडू यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार दोन षटकार आलेले पाहायला मिळाल्यात सातत्याने आज या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू जेवढे सीमारेषा ओलांडली आहेत ना कदाचित एखाद्या स्पर्धेमध्ये एवढे षटकार पाहायला मिळतात आजच्या रजनीमध्ये सर्वाधिक जास्त षटकार पाहायला मिळाल्यात प्रेमनाथचंही कौतुक करेन मी सातत्याने चेंडू उपलब्ध करून देणं हे पाहायला मिळालं यावेळेचा बॉल उजवेशीच्या बाहेर होता पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय एक सिंगल मिळते दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन कंप्लीट 58 धावा प्रथमेश म्हात्रे यांचं देखील आगमन होतं आपलंही हार्दिक स्वागत या आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल पिटू
ISPL ची स्पर्धा संपूर्ण भारतवर्षातील क्रिकेट आखाती क्रिकेट आणि एक फिट असलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. यावेळेचा बॉल अंकेश कामोटकर थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याच्या बाटमधून आलाय हा लांबलचक षटकार. आशीर्वादाने उतरलेला हा संघ जो आहे ना तो एवढे विक्रम नोंदवतोय. मी अनाऊन्स करता करता थकलोय. या मॅच मध्ये आणखीन 2 ते 3 विक्रम नोंदवलेत. सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम पुन्हा एकदा जातोय तो मोठी टीमच्या नावावरती आणि इंडिव्हिज्युअल 64 धावा अंकेश नॉट आउट खेळतोय. खोलातला बॉल कव्हरच्या दिशेने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल इथे प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. 90 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीम बॅटिंग करते. 90 धावा बनल्यात आणि या स्पर्धेतली सर्वाधिक वैयक्तिक उच्चांक धावसंख्या अंकेश कामोटकरच्या बॅटमधून 21 बॉल 66 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. विक्रम आणि विक्रम केवळ विक्रम नोंदवले गेलेत. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 91 धावा 91 रन्स ऑन दी बोर्ड. जयप्रकाशजी भोईर साहेब यांनी लगावलेलं पारितोषिक होतं 100 रन्ससाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी जयप्रकाशजी भोईर साहेब यांनी विकेट हॅट्रिक साठी लगावलं होतं आणि हिमांशुजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून षटकारासाठी होतं. यावेळेचा बॉल षटकार येतोय. 72 धावा 22 बॉल मध्ये अंकेश कामोटकरने इथे नोंदवल्यात. या खेळाडूसाठी स्टँडिंग अवेशन गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळा. बॅटिंग आवडली असेल तर फलंदाज अंकेश कामोटकर साठी 22 चेंडू आणि 72 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पाहायला मिळाला 98चा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अंकेशच्या धावांची टोटल तुम्ही स्वतःहून करा. 72 धावा या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये 47 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. 8 षटकार त्यांनी या सामन्यामध्ये टोकले. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि जिथे 327चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला आपण त्याला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. 221 धावा 121 धावा तर अशाच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. परंतु या मैदानाचा एक विक्रम राहिलाय. मला आठवतं की भेंडकर टीमने 127 धावा या मैदानावरती बनवल्या होत्या. 127 धावा या मैदानावरती बनवण्याचा विक्रम भेंडकर टीमचा राहिला होता. आणि अगदी त्याच वेळेला पाठी राहिलेला संघ कानकेश्वर जिथे आपण पाहिलं तर नवघर संघही पाहायला मिळाला होता. 95 धावा त्याही संघाने बनवल्या होत्या. परंतु गतवर्षीचे विक्रम होते. यावर्षी आणखीन एक मोठा विक्रम आहे की 98 धावा बनल्यात. 97 धावा बनल्यात आणि 98चं टार्गेट या मॅच मध्ये असेल. मयूरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून अर्थात ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई यांच्या माध्यमातून हे अंकेश कामोटकर साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अंकेशसाठी जयंत रामभाऊ पाटील साहेब यांच्या वतीने 1000 स्कोरकडे आम्ही जमा करतोय. 2000 जमा झालेले आहेत. अंकेश साठी पारितोषिक तुम्ही पाहतायत. तो चलिए दोस्तों फिर एक बार सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा इस क्रिकेट की शानदार प्रतियोगिता में. पहले सत्र में आपने देखा कमर तोड़ बल्लेबाजी. सभी गेंदबाजों के यहाँ पर देखिए बात करेंगे रिमांड में लिया गया सभी गेंदबाजों को. 3rd डिग्री रिमांड खाली ठेवून बर्फाची लाद्या आणि साहेब हांत्यातल्या आतमध्ये मैदान के अंदर लेकर क्या तोड़ा है कि गेंदबाज को.
जयप्रकाश भोईर साहेब त्यांच्या वतीनं अंकेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणखीन पैशांचा वर्षाव। हालांकि बात करेंगे, देखिए शायद जय सर कोनगांव के मैदान में हमने देखा पवन कहने पर बिकी दादा ने पैसों की बारिश की थी, और वैसे ही देखिए आज अंकेश पर पैसों की बारिश हो रही है। 72 इंडिविजुअल नॉट आउट, दूसरी तरफ 21 रन निनाद भोईर के बल्ले से। क्या ही बल्लेबाजी, अद्भुत 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 बल्लेबाजी मैदान के अंदर, शानदार प्रदर्शन, शानदार प्रदर्शन। 97 रन लगे स्कोर बोर्ड पर, 98 रनों का लक्ष्य लेकर सलामी की जोड़ी मैदान के अंदर। ओपनिंग पर संदीप पाटिल, प्रशांत कडू। तो चलिए करिए शुरुआत मुकाबले को प्लीज। देखिए समय का जिक्र करेंगे, देखिए लगभग 5:25 भाई, मुश्किल है। 7 बजे घर पर, 7-7:30 बजेंगे घर पर पहुंचने के लिए। यहां से 1.5 घंटे, 1.5-2 घंटे का देखिए सफर हमें तय करना है। सुबह के माहौल में आराम से जाएंगे घर पर। सोने का समय कैसे भाई? ऑफिस पे जाके पंचिंग करके फिर आके सोएंगे, ये हुई कुछ बात। नींद हो चुकी है मैडी की, क्या बात है। 1 घंटे में कितना सोए कितना उठे। कितना उठे यानी वो नींद से उठे, ऐसे पूछ रहे हम। ओ इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। मैडी चलिए अभी दर्शकों को थोड़ा एंटरटेन करिए आप, यही दरख्वास्त होगी। इक्कीस 21.33 रन प्रति ओवर। लॉब किया है यहां पर, संपर्क उतना तगड़ा हुआ नहीं। दो फील्डर आणि मस्त गाव भरलाय मामाचा आणि कोण नाही कामाचा। देखिए 2 फील्डर वहां पर थे, लेकिन कैच नहीं कंप्लीट कर पाए। कॉलिंग बहुत महत्वपूर्ण होती है देखिए मंथन, बतौर फील्डर देखिए जब भी आप 2 फील्डर एक दूसरे के सामने आते हैं तो कॉलिंग बहुत इंपॉर्टेंट होती है। कैच कौन लेगा, निकल कर मारा है, डांसिंग डाउन द विकेट। फील्डर वहां पर मौजूद, उनके मस्तक पर दस्तक देकर डीप मिड विकेट के पार आता भाई शानदार 6 रन। यदि इस मुकाबले में टीम सोनारी जीतती है तो 3000 रुपए नकद इनाम जयप्रकाश भोईर साहब इनके माध्यम से। ओ भले का बाहरी सिरा और लीजिए, इंडिया गेट से गेंद फरार होती हुई पीछे थर्ड मैन की दिशा में, और नई फुटवर्क का इस्तेमाल किया था वहां पर गेंद को रुकाने का प्रयास, असफल रहा। गेंद थर्ड मैन के पार, 4। स्पर्धेला गेलो होतो वर्ग भाई चषक में आप आइए, सभी को एक समान यहाँ पर ट्रीट किया जाता है। तुम्ही या भाई चषकामध्ये या, प्रत्येकाला योग्य तेच दिलं जाईल। ही खरी ओळख या स्पर्धेची। कोणत्याही प्रकारे कुठेच तुम्ही पाहिलं तर वर खाली या स्पर्धेमध्ये कोणाला ट्रीट केलं जात नाही, सर्वांना समसमान न्याय। षटकार आलाय, 6 रन यहाँ पर दागे। आखिरी गेंद पर चौका लगा। मला तर वाटतं आता आमचे खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता पीटीसीचे केतन दलबी देखील टेन्शन मध्ये आलेत। स्कोर अक्षरशः त्यांना लक्षात राहत नाही आता। लॉर्ड्स येस, उद्या मात्र कोणते संघ खेळतील याची तयारी ते देखील करतात, बघतायत। तो लीजिए इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, आसान सा एक कैच। क्या बात है, सही जिक्र किया था यहाँ पर देखिए दशरथ पाटील सर ने। मोठी जुई बघा, प्रेक्षक किती येतात।
इसी ग्राउंड पर देखिए क्लिप बनाई थी, वो शायद हमारे मैडी ने, मैडी के पास क्या नहीं है वो के लॉन्च देखेंगे हम स्क्रीन पर, केतन दल भी दिखाइए। तर पहिला सामना बीसीसी बेंडकर विरुद्ध बीसीसी बेंडकर ब विरुद्ध कामठा या दोन संघांमध्ये, त्यानंतर बीसीसी पागोटे डाऊननगर, त्यानंतर पीडी स्पोर्ट्स बेंडकर, पवन 11 कोळके पेठ, त्यानंतर अक्कादेवी पाणसे त्यांच्या विरोधामध्ये माही 11 बोकरबिडा आणि कोंबडभुंजे, आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर सम्राट भवरा। ठीक 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा, विनंती आहे। 7 वाजता पहिला बॉल पडेल। यावेळेस देखील स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दीप पाटिल गोलंदाजी मार्ग वरती, पहले ओवर के बाद लगभग बात करेंगे 13 रन 1 विकेट के नुकसान पर, लेकिन मैडी इस ओवर में पहली 2 गेंदों में कोई रन नहीं और 1 विकेट चटकाई दीप पाटिल ने। दर्शक कौन से थे कि भाई माइक के साथ हमारा यहां से वहां आवाज नहीं जा रहा है, लेकिन विदाउट माइक वहां से यहां तक उनका आवाज आ रहा है। शायद मुझे लग रहा है कॉलर माइक दिया है मैडी ने उन्हें। नो बॉल कॉल, नो बॉल करार थी, अंपायर ने ओवर स्टेप कर बैठे यहां पर गेंदबाज। गलत गेंदी, पनिशमेंट तो आपको मिलेगी। नियम है, कुछ कायदे कुछ कानून है, और वो आपको देखिए पालने बहुत जरूरी होगी। नो बॉल करार किया अंपायर ने, और इसी के साथ अगली फ्री हिट। क्या इस फ्री हिट की गेंद को सुपर हिट में कन्वर्ट कर पाएंगे बल्लेबाज? तो ये बेहतरीन थी, डबल माइंड रहे, दुविधा मनस्थिति में रहे बल्लेबाज, वहां पर सिर्फ और सिर्फ 1 रन। तो चलिए बात करेंगे यहां पर देखिए अक्कादेवी मोटी जुई टीम के खिलाड़ी क्या कर रहे भाई, कॉलिंग करते चलिए प्लीज। यदि ये आखिरी मुकाबला आज की रात का है, टक्कर हो बेटी दोनों में, तो देखिए वहां पर आपको ही तकलीफ होगी। कॉल करिए कौन गेंद पकड़ रहा है, देखिए इस बात का कॉल करिए प्लीज। दीप पाटिल अगली पेशकश, स्टंप आए थे यहां पर, मिड ऑफ पर फील्डर, और उनके नाक के नीचे से निकल गई गेंद वाइड अप लॉन्ग ऑफ के पार। 4 नवगर गावाचा सुधीर भाई गरत आहे, क्या बात आहे, बेहतरीन धून। आणि यावेळेस रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय, स्वीट हिट नव्हे स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला। कटआउटला जाऊन आता त्या चेंडू सीमा पलीकडे, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। कोण नाचणार? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलकी बजाऊं क्या। क्या बात आहे, गेलेले आहेत, जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत, पण मॅडी तिकडे बघा प्रेक्षक अजूनही नाचतायत। ही एनर्जी ताकद येते तरी कुठून, क्या बात आहे। 25 धावा दाखल कबरती, 19 चेंडूंनी 73ची गरज। बॉल सापडत नसेल तर नवीन घ्या, पण एकदाची मॅच सुरू करा। नाही नक्कीच मॅडी खरं तर 4 दिवसापूर्वीच ऑर्केस्ट्राचा शो झाला खरं तर, तेव्हाच ह्याच गाण्याचा आम्ही उल्लेख केला होता, कारण आता मॅचेस पण 5:30 वाजेपर्यंत सुरू आहेत। खरं तर मॅचेस आपण समजू शकतो की 5:30-6 वाजल्यापर्यंत सुरू आहेत, पण त्या दिवशी हल्दीचा शो देखील आमचा 5 वाजेपर्यंत सुरू होता। म्हणजे नाचताच की मस्करी करतात काय कळायला मार्ग नाही। ओ सॉफ्ट डिसमिसल, विकेटचा पतन शॉर्ट पॉइंट मध्ये झेल टिपलाय। 1 मोर विकेट डाऊन, मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये, प्राइजलेस विकेट इज गॉन।
नादी लागले त्यांचे 12 वाजले, त्यामुळे नादालाच कोणी लागत नाही असा दमदार व्यक्तिमत्व आमचे भाई खऱ्या अर्थानं सुधीर भाई घरत यांचं गुणगान गाणार आहे, त्यांचं गौरव करणार आहे. संगीत तुम्ही ऐकलं, जबरदस्त संगीत. गळ्यात चैनी रॉयल कारभार त्याचं सुधीर भाई नाव जबरदस्त जबरदस्त ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे. सुधीर भाई घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025. ओ लॉब केला यावेळेस, काय संपर्क झालाय, बेमिसाल टायमिंग, मैदानाच्या दुप्पट लांब, ये चक्का नाही अट्टा नाही मेरे भाई, ये तस्सा आहे. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणि षटकार मारले या हातात धरले आणि लगावला लांब पल्ल्याचा भव्य षटकार. बॉल आणायला आता मला तर वाटते 2 ते 3 माणसांना तिथे पाठवावं लागेल, कारण मैदानाच्या दुप्पट लांब गेला होता. जवळपास 2 व्हीलर स्कूटी घेऊन तिथे मात्र बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तिथे आमच्या प्रेक्षकांनी, आणि बॉल पुन्हा वापस मैदानामध्ये आणून दिलाय. हर्ष भोपी यंग टॅलेंटेड स्पीड गन ऑफ मोठी जुई त्याच्या विरोधामध्ये लगावलेला भव्य षटकार. ओ वाईड यॉर्कर ब्रह्मास्त्र, वाईट बॉल आहे. पंच देखील सांगतात इट्स अ इनव्हॅलिड डिलिव्हरी, अतिरिक्त धाबी ते मिळेल. दंडित केले पंचांनी हर्ष भोपीला. रिव्ह्यूची मागणी तो करत होता पण विकेट किपरने सांगितलं नाही, इट्स इनव्हॅलिड डिलिव्हरी. हा चेंडू भरपूर बाहेर आहे आणि पुन्हा एकदा तसाच प्रकारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होईल का, पण यावेळेस टप्पा थोडा मागे खेचला. आडवा बॅट अनएक्सपेक्टेड. खरं तर हा बॉल होता बॅटरसाठी देखील, फलंदाजाला देखील वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा बॉल येईल, कारण पुन्हा एकदा कुठेतरी त्याच प्रकारचा चेंडू येईल का हीच अशा अपेक्षा फलंदाजाला देखील होती, पण तिथे मात्र अपेक्षा योग्य ठरली नाहीये. हीच तर खासियत आहे हर्ष भोपीची, प्रत्येक चेंडू नाविन्यतेपूर्ण तुम्हाला दाखवेल. वर्सेटाईल बॉलर आहे. 16 बॉल 65. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता, यामुळे संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दबाव वाढवतात सोनारी संघावरती देखील. एकच पाहता आमचा सुधीर दादा सुधीर भाई घरत यांच्या खरं तर सन्मानाने यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल अडवल्या जाते. 1-1 धाबेनं काही होणार नाहीये. नंतर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण तुम्हाला करावं लागेल. उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो 14 आणि 64 ची गरज. 14 बॉल 64चं समीकरण. पहिल्या मॅच पासून प्रेक्षकांची संख्या काही केल्या कमी झाली नाही, ज्याचं कारण मोठी जुई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओ ऑन साइडला लॉप करायचा होता, पंचांचा बोट मात्र आकाशाच्या दिशेनं प्लम एलबी 3 यष्टांच्या मधोमध सापडलाय. आणखीन एक बॅटर तंबूच्या आश्रयाला ठोकनाडी. हे चांगलं संगीत, पण खरं तर पहिले कर बोलल्यावरती समोरचा थरकाप व्हायचा. आता कर बोलल्यावर ते 13 काय ऐकायला मिळतं. परप्रांतीय डोक्यावरती चढल्यात आणि आपणच त्यांना डोक्यावर घेतलंय. आणि आता तरी थोडं लक्ष द्या बाबा प्लीज. परप्रांतीयांना इतकंही डोक्यावर चढवू नका की कर बोलल्यावरती आपल्याला 13 काय ऐकायला मिळेल. यष्ट्या उद्ध्वस्त, कमॉन. क्या बात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी करण्यार्थानं मॅडी आपण अखंड भारतभरामध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा केला. 500 वर्षांचा हिंदूंचा संघर्ष अखेर खरा ठरला आणि अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचं मंदिर पुन्हा एकदा प्रस्थापित झालं तुम्हाला पाहायला मिळालं.
संघर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेला खरा राहिला, संघर्ष हिंदुत्वाचा खरा राहिला आणि अखेर विजय हिंदूंचा झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 34 धावा दापलकावरती. येणारी 12 बॉल आणि विजयासाठी 64 धावांची गरज. 64 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि 64 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सामना कठीण झालाय. 32 धावा प्रति षटकामागे तुम्हाला पाहायला मिळतील. प्लीज बी फास्ट. सामना लगेच सुरू करा, सराव बंद करा मित्रांनो, विनंती आहे. 6 वाजत आले जवळपास. आता मात्र घरी जाता जाता मला तर वाटते 7:30 वाजतील. 12 बॉल 64ची गरज. नॉन स्टॉप. खोला टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहतो. आता फक्त अशा प्रकारे पण पाहिलं तर असं वाटतं की शस्त्र टाकून दिले आहेत सोनारी संघाच्या फलंदाजांनी देखील, कारण आता मात्र कोणत्याही प्रकारे बघा प्रयत्न होत नाही आहेत. 11 बॉल आणि 63 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त साथ करण्या अर्थानं मॅडीने आम्हाला आज दिली, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तिन्ही पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. प्रशांतजी माळी सर असतील, राकेशजी गरज सर असतील, शरदजी म्हात्रे सर असतील. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयश्री भोसले सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण त्यांनी आम्हाला स्पर्धेत खऱ्या अर्थानं इन्व्हाइट केलं. आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर सुधीर गरज, सामाजिक संस्था नवघर उरण यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यासोबत आमची PTC लाईव्हची संपूर्ण टीम, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू. डबल इन द केसरी बेंडकल, ते अर्थातच आमचे मंथन पाटील एक्सपर्ट स्कोररचा आम्ही आभार व्यक्त करू. एक लहान कलाकार, खऱ्या अर्थानं कळत नकळत काही चूक झाली असेल तर मोठ्या मनानं मला माफ करा. पण 10 बॉल 62. औपचारिकता शेष या मैदानामध्ये आपण पाहतो. षटकार आलाय लेट पण थेट. गांव शहर में इलाके में कोनी टक्कर देऊ नका. क्या बात है. गांव शहर में इलाके में कोनी टक्कर देऊ नका. येस. मला सुधीर भाईला हलक्यात घेऊ नका. 1 मॅन शो 1 साइड हिरो सुधीर भाई गरत यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आणि आताच सांगते तुम्हाला आमच्या सुधीर भाईला कोणी हलक्यात घेऊ नका. 1 साइड हिरो ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. सुधीर भाई गरत, सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 क्रिकेटचा थरार. गोलंदाजी मार्कवरती अंकेशला तुम्ही पाहतात. बायकर मॅन ऑफ मोठी जुई. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सलग 2 पर्वामध्ये बाईक मिळवणारा खरं तर खेळाडू तुम्ही पाहतायत. आणि त्याचं कारण तो मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करतोय. षटकार आल्याच्या नंतर कशा प्रकारे खरं तर कमबॅक करावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो सिद्ध करून दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. PTC लाईव्ह टीम उद्या पुन्हा एकदा आपण 6:30च्या पहिले खऱ्या अर्थात 6 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायचंय. मॅडी उद्या नक्की संध्याकाळी 6 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायचंय. इथे झोपा किंवा घरी जाऊन झोपा तो प्रश्न तुमचा आहे, पण उद्या 6 वाजता इथे पडला पाहिजे डीजेचा पहिला ठोका. आमची आज सुट्टी झालेली आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. 7 बॉल 55 धाबा. मॅडी 1 चेंडू शिल्लक आहे. अब सब चलेगा. बॅटची आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलेला तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मंथन पाटील माहिती देत आहेत. 42 धावा धावफलकावरती. 43 माफ करा. चला लवकर प्लीज. मोठी जुई संघ, तुमचे देखील प्रेक्षक आता थकलेले आहेत. त्यांना देखील घरी जायचं, आराम करायचं, झोपायचंय, कारण उद्या सकाळी उठून पुन्हा एकदा कामावर जायचं. आता उद्याची सकाळ कुठे राहिली आहे, आजचीच सकाळ. मला तर वाटत आहे की बरेचसे प्रेक्षक झोपणार देखील नाहीत, डायरेक्टली कामावरती जातील. जयेश सरांना देखील मला तर वाटतं लवकर रिपोर्टिंग आहे. झोपणार कधी आणि कामावर जाणार कधी आणि पुन्हा इथे येणार कधी. हलतय ज्याच्या नावानं अख्खा उरण सारा. सुधीर दादा आला, आमचा सुधीर दादा आला. भाई चषक 2025 क्रिकेटची महास्पर्धा दुसरी रजनी. खऱ्या अर्थानं आजची तुम्ही पाहतायत पहाटेचं हे वातावरण, आल्हाददायक वातावरण, आणि खऱ्या अर्थानं देवाचं नामस्मरण करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, जय श्रीराम, रामकृष्ण रे.
खऱ्या अर्थानं उसाटणे भूमीवरती रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यांचा एक मोठा अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. भक्तिमय वातावरणामध्ये अखंड उसाटणे नगरी दुमदुमलेली तुम्हाला पाहायला मिळते. सर्व खरं तर मी हिंदूंना विनंती करेन आपण आपल्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला जाऊन भेट द्या. यावेळेस फटका तिथे फसतोय, क्षेत्ररक्षकाला झेल देऊन फलंदाज माघारी येऊन बसतोय आणि गोलंदाज मात्र गालातल्या गालात असतोय. विकेटचं पतन होत्या मैदानामध्ये. फलंदाज तिथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट तुम्हाला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. पूर्णपणे अक्कादेवी मोठी जुई संघाने मात्र बाजी मारलेली तुम्हाला पाहायला मिळेल. ओनली फॉर्मॅलिटीज आर लेफ्ट. ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई संघ जबरदस्त कामगिरी करतोय. 10 संघ खेळले, 8 संघांचा घाशा गुंडाळला. 2 संघ एकमेकांच्या समोर आणि त्यामधून पुढे सरसावेल कोण. आता फक्त औपचारिकता शिल्लक. पुढे सरसावेल कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मोठी जुईचे सगळे समर्थक आता उठून उभे राहिले. त्यांना देखील माहिती आहे जल्लोष आम्हाला करायचा आहे, सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. इलाका किसी का भी लेकिन धमाका हमारा ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मोठी जुई संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅचेस तुम्ही आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये देखील पाहिल्या. गल्यांच्याईनी रॉयल कारभार त्याचा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे. सुधीर भाई नावा भाई चषक 2025. चला प्लीज वेळ थोडा कमी घ्या, औपचारिकता पूर्ण आहे. येस डेफिनेटली नो डाऊट. 8चा ठोका तर पडणारच. 3 चेंडू 53ची गरज. दिनेश दत्ता भाडा यांचं देखील आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करू, कारण या दुसऱ्या रजनीमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेसोबत जोडण्याची त्यांनी देखील आम्हाला संधी दिली. फार सुंदर स्पर्धा, फार मजा आली. उरण तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा मात्र जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं. फुल ऑन एंटरटेनमेंट. किती काळ स्पर्धा सुरू असू दे पण कुठेही थकवा जाणवत नाही. फार मजा. ते सगळे आयोजक फार सुंदर होते. हसून खेळून अगदी आजची रात्र आपली पलटली. उद्या देखील ठीक असंच सहकार्य असू द्या प्रत्येकाचं. सगळ्या संघांना विनंती वेळेवरती आपण उपस्थित राहा. आता फक्त औपचारिकता शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि खऱ्या अर्थाने या दुसऱ्या रजनीमधून टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा आणखीन एक संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो अर्थातच ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई संघ. औपचारिकता पूर्ण आणि टॉप 4 मध्ये धडक मारली अक्कादेवी मोठी जुई या संघानं. कमॉन मॅडी ठोक डीजे. गुलालाच्या त्या राशी उरवता आई तुझे पालखीला. ये गुलालाच्या त्या राशी उरवता आई तुझे पालखीला.